आज आपण घरच्या साहित्यामध्ये चटपटीत डिश बनवत आहे. पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही. इथे 1 कप तांदूळ पीठ घेतलेलं आहे. तांदूळ पीठ नसेल तर मिक्सरमध्ये फिरवून घेतले तांदूळ तरी चालेल आणि गाळून घ्यायचं. छान असं पीठ तयार होतं. त्याच कपनी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे. तांदूळ पीठ आणि बेसन पीठचं प्रमाण मी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घेऊया. 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. इथे तुम्ही हिरवी मिरची पेस्ट करून घेतला तरी चालेल. तीळ टाकलेली आहे आणि ओवा टाकलेला आहे. हिंग टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो. मी आज हिंगचा वापर नाही केलेला आहे. मसाला टाकलेला आहे. तिखट, धनिया पावडर, तीळ, ओवा छान असं मिक्स करून घेतलेला. 1.5 कप तांदूळ पीठ आणि बेसन मिळून 1.5 कप घेतलेले होते, तर इथे 1.5 चम्मच बटर घेतलेला आहे. बटर छान असं पूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे. हाताने चोळून घेतले तरी चालेल. मी पूर्ण या पद्धतीने छान असं पिठाला बटर लावून घेत आहे. बटर टाकल्याने आपली क्रिस्पी कुरकुरीत अशी चकली छान अशी बनवून तयार होतं. पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही. बघा, या पद्धतीने छान असं बटर पूर्ण पिठाला लावून घेतलेलं आहे. आता आपण पीठ भिजवून घेऊया. आपल्याला पीठ फार घट्ट पण नाही मळायचं आहे आणि फार पातळ पण नाही, घट्ट असं पीठ मळायचं आहे. इथे आपण पाण्याचा वापर 1 कप तांदूळ पीठ घेतलेले होते, तर अर्धा कपपेक्षा फार कमी पाणी लागलेलं आहे. आता आपण पीठ भिजवून घेत आहे. थोडंच पाणी लागलेलं. चटपटीत डिश आहे. मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे. चटपटीत डिश सगळ्यांना खाण्याकरिता आवडत असतं. उन्हाळा असल्यामुळे चटपटीत काही ना काही पाहिजे, तर सहज आपण ही डिश बनवू शकतो. पीठ मळून घेतलेले बघा, घट्ट असं पीठ मळलेलं आहे. आता आपण चकली बनवूया. जाडसर गोळा बनवायचा. चकलीचा साचा घेऊया. प्लेन भाग आतमध्ये घेतलेला आणि दरदरीत भाग बाजूला बाहेरच्या बाजूने घेतलेला. आता आपण पीठ यामध्ये टाकूया आणि छान अशी चकली बनवून घेऊया. पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही आणि ही डिश सगळ्यांना खूप आवडत असतं. क्रिस्पी कुरकुरीत कमी साहित्यामध्ये छान अशी चकली बनवून तयार होतं. चटपटीत खाण्याची इच्छा होत असेल तर सहज आपण ही डिश बनवू शकतो. बटर नसेल तर तिथे तुम्ही लोणी किंवा गरम तेलचा वापर करू शकता. गरम तेल करायचं आणि 2 चम्मच पोहा खायच्या चम्मचने 2 चम्मच गरम तेल घेतले तरी चालेल. छान असं चकली पाडून घेत आहे. सोपी पद्धत आहे आणि आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच आज आपण चकली बनवत आहे. या पद्धतीने मी चकली पाडून घेतलेले आहे. बाकीचं पीठ उरलेले होते त्यापासनं माझं बाळ छान असं चकली पाडून घेत आहे. त्यांनी गोल आकार तर नाही दिलेला, पण या पद्धतीने छान असं चकली बनवलेली आहे. जेव्हापर्यंत आपण चकली बनवत होतो तेव्हापर्यंत कमी गॅसवर तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं. तेल फारसं गरम नाही पाहिजे. खूप गरम असेल तेल तर काय होणार, बाहेरून चकली शिजणार, आतमधून कच्ची राहणार. लो टू मीडियम गॅसवरच पूर्ण चकली आपल्याला तळून घ्यायची आहे. बबल्स निघायला पाहिजे याप्रमाणे आपल्याला तेल गरम पाहिजे. नंतर आपण चकली तळण्याकरिता टाकलेली आणि छान असं लो टू मीडियम गॅसवर चकली तळून घेत आहे. गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत आपल्याला चकली तळून घ्यायची आहे. आहे ना पटकन बनणारी डिश. चटपटीत अशी डिश बनवून घरच्या साहित्यामध्ये तयार होतं. या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. आणि बनवून बघा नंतरच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.
या पद्धतीने मी पूर्ण चकली तळून घेतलेले आहे. मोठा गॅस नाही ठेवायचा. एकदा तळून झाल्यावर थोडाच वेळेसाठी गॅस बंद करायचा. थोडं तेल थंड होऊ द्यायचं आणि नंतर पुन्हा चकली तळून घ्यायची. हलका ब्राऊन कलर आला की गोल्डन ब्राऊन कलर आला की आपण चकली काढून घेऊया. या पद्धतीने मी छान अशा चकली बनवून घेतलेल्या आहे. मम्मी ही बनवलेली चकली माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडलेली. बघू बनवून बघा. बाय बाय. मम्मी.